नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही सुद्धा कधी ना कधी हे वाक्य नक्की ऐकलं असेल. रात्री फळ खाऊ नकोस, वजन वाढतं. रात्री सफरचंद खाल्लं तर चरबी वाढते. डाएट करत असशील तर संध्याकाळनंतर फळं बंद. पण खरंच, रात्री फळं खाल्ली तर वजन वाढतं का? डॉक्टर काय सांगतात? सायन्स काय म्हणतं? आजच्या या व्हिडिओमध्ये सगळे मिथ्स तोडणार, डॉक्टर ट्रूथ सांगणार आणि शेवटी सांगणार रात्री कोणती फळं खावीत, कोणती टाळावीत आणि किती प्रमाणात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वजन वाढतं म्हणजे नक्की काय? सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया. वजन कशामुळे वाढतं? वजन वाढतं जेव्हा आपण शरीराला लागणाऱ्या पेक्षा जास्त कॅलरीज घेतो आणि त्या कॅलरीज जळत नाहीत. कॅलरीज सरप्लस बरोबर वेट गेन. वजन फळांमुळे, भाजीमुळे किंवा रात्रीमुळे वाढत नाही. वजन वाढतं एकूण खाण्याच्या सवयींमुळे. हे सगळ्यात महत्त्वाचं ट्रूथ आहे. फळांमध्ये नक्की काय असतं? फळ म्हणजे नॅचरल शुगर, फ्रक्टोज, फायबर, विटामिन्स, मिनरल्स, वॉटर कॉन्टेंट. फळांमधील साखर नॅचरल असते, प्रोसेस्ड शुगर सारखी हार्मफुल नसते. उदा. एक सफरचंद अंदाजे बरोबर 60 ते 80 कॅलरीज. एक केळी अंदाजे बरोबर 90 ते 100 कॅलरीज. आता सांगा, 300 ते 400 कॅलरीजचा डिनर जास्त फॅट वाढवेल की 80 कॅलरीजचं फळ? रात्री शरीरात काय बदल होतात? हा सगळ्यात मोठा मिथ आहे की रात्री मेटाबॉलिझम बंद होतो. चुकीचं. रात्री मेटाबॉलिझम स्लो होतो, बंद होत नाही. शरीर झोपेत सुद्धा कॅलरीज जाळत असतं. श्वास, हृदय, ब्रेन काम करत असतो. म्हणजे रात्री खाल्लेलं अन्न पण पचतं. पण हेवी, ऑइली, शुगरी फूड हळू पचतं. मग फळं रात्री खाल्ली तर प्रॉब्लेम काय? इथेच खरी डॉक्टर ट्रूथ आहे. प्रॉब्लेम फळांमध्ये नाही. प्रॉब्लेम कोणती फळं, किती आणि कधी यामध्ये आहे. रात्री फळं खाल्ली तर वजन कधी वाढू शकतं? एक खूप जास्त प्रमाणात. जर तुम्ही रात्री 2 केळी, 1 आंबा, फळांचा मोठा बाऊल हे रोज खाल्लं तर कॅलरीज जास्त जातील. वजन वाढू शकतं. 2 हाय शुगर फ्रूट्स रात्री खाल्ले तर. उदा. आंबा, चिकू, द्राक्षे, सीताफळ हे फळं चांगली आहेत, पण रात्री नाही. 3 फळं अधिक दूध, क्रीम, साखर, फ्रूट कस्टर्ड, फ्रूट शेक, फ्रूट सलाड अधिक क्रीम हे फळ नाही, डेझर्ट आहे आणि ते वजन वाढवू शकतं. डॉक्टर ट्रूथ. योग्य पद्धतीने फळं खाल्ली तर, योग्य फळ, योग्य वेळ, योग्य प्रमाण, तर वजन वाढत नाही, उलट वजन कमी व्हायला मदत होते. डायजेस्शन सुधारतं, शुगर क्रेविंग कमी होते. रात्री खाण्यासाठी बेस्ट फळं: 1 सफरचंद, फायबर जास्त, पोट भरलेलं वाटतं, कॅलरीज कमी. 2 पपई, डायजेस्शन सुधारते, पोट साफ राहतं. 3 नाशपाती, लो गी फ्रूट, वजन कमी करायला मदत. 4 डाळिंब, थोडं प्रमाण, ब्लड शुगर कंट्रोल, पण प्रमाण महत्त्वाचं. 5 किवी, विटामिन सी, लाईट फ्रूट, रात्री टाळावयाची फळं: केळी, आंबा, चिकू, द्राक्षे, सीताफळ, फणस. दिवसा खा, रात्री नाही. रात्री फळं खाण्याची योग्य वेळ: झोपण्याच्या किमान 2 तास आधी. 7 ते 8.30 दरम्यान उत्तम. झोपण्याआधी लगेच फळं खाणं. रात्री फळं कशी खावीत? एकाच प्रकारचं फळ, मीठ साखर नको, दूध सोबत नको, चघळून खा. पोषण कंट्रोल ठेवा. वजन कमी करत असाल तर रात्री फळं मील रिप्लेसमेंट म्हणून चालतील. हेवी डिनरऐवजी एक फळ अधिक पाणी, हर्बल टी उत्तम. सायन्स काय सांगते? रिसर्च सांगते टोटल डेली कॅलरीज महत्त्वाच्या, टायमिंग सेकंडरी आहे. जर तुम्ही कॅलरी डेफिसिटमध्ये असाल, ॲक्टिव्हिटी करत असाल, तर रात्री फळं खाऊन वजन वाढत नाही. कॉमन मिथ्स. रात्री फळं म्हणजे साखर, फळं फॅटमध्ये कन्व्हर्ट होतात. फळं म्हणजे कार्ब्स. हे सगळे अर्धवट ट्रूथ्स आहेत. कोणाला रात्री फळं टाळावीत? ॲसिड रिफ्लक्स, IBS, खूप जास्त ब्लोटिंग, अनकंट्रोल्ड डायबिटीज. डॉक्टर ॲडवाइस घ्या. फायनल डॉक्टर वर्डिक्ट: रात्री फळं खाल्ली तर वजन वाढत नाही. जर योग्य फळ, योग्य प्रमाण, योग्य वेळ, पण चुकीची फळं, जास्त प्रमाण, रोज सवय, तर वजन वाढू शकतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा तुम्ही कोणतं फळ रात्री खातात. चॅनल सबस्क्राईब करा. डॉक्टर लोक एक महत्त्वाची गोष्ट सांगतात. रात्री इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी कमी होते. म्हणजे काय? दिवसा शरीर शुगर चांगल्या पद्धतीने वापरतं, एनर्जी बनवते. रात्री शरीर रेस्टिंग मोडमध्ये जातं. शुगर जर जास्त मिळाली तर ती फॅट स्टोरेजकडे जाऊ शकते. म्हणूनच हाय शुगर फ्रूट्स रात्री टाळायचे. लो गी फ्रूट्स सेफ असतात. गी ग्लायसिमिक इंडेक्स म्हणजे काय? सोप्या शब्दात, गी म्हणजे एखादं अन्न ब्लड शुगर किती वेगाने वाढवतं. हाय गी फ्रूट्स रात्री धोकादायक. केळी, द्राक्षे, आंबा, चिकू,
लोगी फ्रूट्स रात्री सेफ. सफरचंद, पपई, नाशपाती, किवी, बेरीज, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी. गी कमी बरोबर वजन वाढण्याचा धोका कमी. रात्री फळं आणि झोपेवर परिणाम. काही लोक म्हणतात फळं खाल्ली की झोप येत नाही. याचं कारण फळ नाही, कारण आहे चुकीचं फळ. जास्त साखर असलेली फळं, ब्लड शुगर स्पाइक, रेस्टलेस स्लीप, मध्येच जाग येणं. योग्य फळं, पपई, सफरचंद, किवी, झोप सुधारतात. डायजेशन लाईट राहतं. महिलांसाठी खास हार्मोन्स आणि फळं. महिलांमध्ये PCOD, थायरॉइड, हॉर्मोनल इम्बॅलन्स असल्यास रात्री फळं कशी घ्यावीत? टाळा. केळी, चिकू, फळांचा रस खा. सफरचंद, नाशपाती, डाळिंब थोडं. योग्य फळं बरोबर हार्मोन्स स्टेबल बरोबर वजन कंट्रोल. पुरुषांसाठी बेली फॅट आणि फळं. पुरुषांमध्ये बेली फॅट लवकर साठतो. कारण लेट नाईट ईटिंग, शुगरी स्नॅक्स. जर त्याऐवजी एक सफरचंद किंवा पपई खाल्ली तर क्रेविंग कंट्रोल. जंक बंद, बेली फॅट वाढत नाही. फळांचा रस वर्सेस संपूर्ण फळ रात्री. ज्यूस बरोबर सगळ्यात मोठी चूक. फळांचा रस म्हणजे फायबर काढलेलं, फक्त शुगर उरलेली. एक ग्लास रस बरोबर 3 ते 4 फळांची साखर. वजन वाढवतो, शुगर स्पाइक करतो. संपूर्ण फळ, फायबर, फुलनेस, स्लो डायजेशन. रात्री फळं अधिक इतर काय जोडू शकतो? जर भूक खूप लागली असेल तर सेफ कॉम्बिनेशन्स. फळ अधिक 5 ते 6 भिजवलेले बदाम. फळ अधिक ग्रीन टी. फळ अधिक कोमट पाणी. डेंजरस कॉम्बिनेशन्स. फळ अधिक दूध. फळ अधिक दही. फळ अधिक साखर. चाट मसाला. इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्यांसाठी, जर तुम्ही 16 ते 8 फास्टिंग करता तर रात्री फळं लास्ट मील असू शकतात. पण फक्त एक लोगी फ्रूट. फास्टिंग ब्रेक करण्यासाठी फळं रात्री. दिवसा बेस्ट. डॉक्टर्स कधी फळं रात्री प्रिस्क्राइब करतात? डॉक्टर्स रात्री फळं रेकमेंड करतात जेव्हा कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी, जंक फूड ॲडिक्शन, माइल्ड हंगर म्हणजे फळं प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आहे चुकीची निवड. सगळ्यात मोठ्या 5 चुका. 1 फळं म्हणजे डाएट म्हणून 3 ते 4 फळं. 2 फळांचा रस. 3 झोपण्याआधी लगेच. 4 रोज हाय शुगर फ्रूट. 5 फळं अधिक डिनर. गोल्डन रूल. रात्री जेवण लाईट ठेवा, फळं स्मार्ट ठेवा. किंवा फ्रूट इज मेडिसिन, क्वांटिटी इज डोस. मित्रांनो लक्षात ठेवा, रात्री फळं खाणं वजन वाढवत नाही. फळं म्हणजे शत्रू नाही. अज्ञानामुळे तयार झालेले मिथ्स, चुकीच्या ॲडवाइसमुळे लोक घाबरतात. आजपासून योग्य फळ, योग्य वेळ, योग्य प्रमाण आणि वजन वाढण्याची भीती संपली.